सॅम सारखा मित्र किंवा नवरा मिळणं ना म्हणजे जॅकपॉट आहे, जॅकपॉट. सो एकेकाळी मला लागला होता, पण मीच त्याला सोडून गेले. मला ना असं मोकळं जगायला आवडतं. मी नसते राहू शकले त्याच्या अशा कमिटेड आयुष्यात. मग सॅमचं लग्न झालं असं कळलं तेव्हा खूप त्रास झाला. अगं पण डोंट वरी, मी मूव्ह ऑन केलं. कारण त्याला सोडण्याचा निर्णय सुद्धा माझाच होता ना. माझं प्रेम आयुष्यभर राहील त्याच्यावर. पण आता त्याचं माझ्यावर नाहीये हे कळलंय मला. कारण तुमच्या लग्नाला तो आता पूर्णपणे कमिटेड झालाय. माय बॅड. असं एक ऐकशील? बोला ना. माझ्या सॅमची काळजी घे. त्याला एकटं सोडू नकोस. तो असं दाखवतो की खूप स्ट्रॉंग आहे, पण तो नाहीये. आणि फॉर गॉड सेक, आता तुझ्या मनात जे आहे ना ते कन्फेस करून टाक. काय तुला काय वाटतं? कोणाला दिसत नाही, ऑब्विस नाहीये. अगं सगळं ऑब्विस आहे. उगाच का नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड आल्यावर असं कोणी जेलस होतं? सो जे मनात असेल ना ते पटकन बोलून टाक. कारण सॅम हिरा आहे, हिरा. सो योगायोगाने तुला सापडलाय. सो वेक अप आणि बोलून टाक त्याच्याशी सगळं. चला निघायची वेळ झालीये. बाय. किमया, हा, तुम्ही काळजी घ्या पण स्वतःची आणि नीट राहा. ऑफकोर्स मला काय होणार आहे. आणि मी फोन करीन तुला. बोलशील ना? हो हो, मी पण करेन. फ्रेंड्स, थँक्यू. थँक्यू. बाय. असं काय झालं ग मम्मा की किमया ही अशी अचानक जायला निघाली? तेच तर कळत नाहीये. आपण काय स्वप्न बघितली होती ग की तिचं आणि दादाचं परत अफेअर सुरू होईल? नाही तर काय, किमया इतक्या लवकर हार मानेल असं वाटलं नव्हतं. ए इकडे. हो मॅडम, काय झालं? किमया कुठे? अहो स्वानंदी मॅडमशी त्या रूम मध्ये बोलत बसल्यात. स्वानंदी आणि किमया एकमेकींशी बोलतात? हो. बरं चालेल, मी किमया मॅडमच्या बॅग्स गाडीमध्ये ठेवून आले. चाललंय तरी काय यांचं? किमया आणि स्वानंदी एकत्र, आणि ती पण एकमेकींशी आता काय बोलत असतील? आजी झाली तयारी? येस, रेडी टू गो. अगं तू आल्यापासून ना वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि खूप मिस करणार आहे मी सगळ्यांना. तुम्ही सगळे मिस कराल ना मला? कोर्स ताई, वी आर गोइंग टू मिस यू अ लॉट. किती मजा येत होती तू असताना. किमया, मला ना तुझ्या ब्रँडचे मेकअप प्रोडक्ट्स पाठव. नक्की. काय ग किमया, अचानक अशी का निघून जातेस तू? तू चिडली आहेस का आमच्यावर? म्हणजे काल जे पार्टीमध्ये झालं त्याच्यावरून? काकू काही काय असं अजिबात नाहीये. हा, मग एवढी काय घाई आहे तुला? मला वाटलं होतं तू इंडियात शिफ्ट होतेस, कायमची इथे राहणार आहेस. म्हणजे रोजच्या रोज आपल्या भेटीगाठी तरी झाल्या असत्या. मी भारतात अजिबात शिफ्ट होणार नाहीये. पॉसिबलच नाहीये मला. आणि ऍक्च्युली मी थोड्याच दिवसांसाठी आले होते ग. आणि आता तर माझी मोरोकोमध्ये अचानक मीटिंग ठरली आहे, सो मला जावंच लागेल. मला पण खूप वाईट वाटतंय ग.
काकू वाईट वाटून घेऊ नकोस. मी नेक्स्ट टाइम येईन ना तेव्हा भरपूर दिवस राहीन. ओके? हो, फक्त पार्टी नको करूयात. एनिवेज, चला मी आता निघते. तुम्ही सगळे आपापली काळजी घ्या. ओके? आणि जायच्या आधी मला एक टाईट हग मिळेल का? आजी, खूप मिस करेन मी तुला. मी पण. आणि तुझं वय ना असंच कमी होत जाऊ दे. आणि हे बघ, तिथे जाऊन ना शाण्यासारखी वाग बरं का. आणि आपलं बोलणं काय झालं ते लक्षात ठेव. काकू. काकू, तुला पण मिस करीन मी. आणि आपण टच मध्ये राहूच. मला तर बाई आता रडूच येईल. अगं, ए नको प्लीज. आता कोणी रडू नका प्लीज. माझीच ही अवस्था आहे. तर आमच्या समरला किती वाईट वाटलं असेल तू जातेस म्हणून. नाही, अजिबात नाही. तो ऑफिसला निघून सुद्धा गेला. Good morning. बाबा गुड मॉर्निंग. And here is your black coffee. ओ माय गॉड, तुम्ही कशाला आणलीत? मी आले असते ना बाहेर. अगं, पायाला लागलेलं असताना उगाचच कारण नसताना उडवस करायची नाही. आराम करायचा बिनधास्तपणे. हा, मनावर आणि पायावर ताण अजिबात येऊ द्यायचा नाही. करेक्ट. बसा. वा वा वा, गरम गरम कॉफी. Cheers. Cheers. काय झालीये कॉफी? हा? काय झालीये कॉफी? अमेझिंग. खूप सुंदर झालीये बाबा. थँक्यू थँक्यू. तू पी. हा, नाही, तुझ्या सासूशी डील करायचं म्हणजे तुला कॉफी हवीच ना. हा? ओ गॉड बाबा, पण मला ना कालबद्दल आश्चर्यच वाटतंय. खरं तर पार्टीला यायचं होतं, मनातून त्यांना यायचं होतं, पण उगाच शेवटपर्यंत नाही 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 म्हणत राहिल्या. अगं असंच, म्हणजे आपण तिला गळ घालावी, आग्रह करावा, आपण तिच्या हातापाया पडावं म्हणून. पण बाबा किती अपसेट होत्या त्या. म्हणजे दिवसभर मला एकच टेन्शन लागून राहिलं होतं की आई जर खरंच नाही आल्या तर पिंट्या तर त्याला काय सांगायचं. शेवटी आली की नाही? हा, सांग ना, आली की नाही? अगं, आपण तिला दुर्लक्ष करून निघून जातोय म्हटलं की लगेच आली ती. पण बाबा हॅपीली यायचं होतं ना, म्हणजे आपणही आनंदी झालो असतो. अगं, तेवढी समज कुठे आहे तिला? दुसऱ्याला जास्तीत जास्त मनस्ताप कसा देता येईल एवढंच कळतं तिला. का म्हणजे का करतात ते अशा, का वागतात? मला माहिती, मी तुम्हाला हा प्रश्न खूपदा विचारलाय, पण तुम्ही कसं ऍडजस्ट केलं इतकी वर्ष त्यांच्या बरोबर? पूर्वी अशी नव्हती का ती? वेगळी होती. चिडचिड करायची नाही असं नाही, पण घर मात्र सगळं व्यवस्थित सांभाळायची ती. मी तर नोकरी करायचो, पण 3-3 मुलांना तिनं कसं सांभाळलं असेल हे तिचं तीच जाणव. तसा मला पगारी फार नव्हता ग, पण तिच्या काटकसरीच्या जोरावर माझा संसार उभा राहिला. व्हॉट चेंज्ड? असं काय बदललं की ज्यामुळे त्या इतक्या अशा अनहॅपी झाल्या? मला विचारशील ना तर मला वाटतं जेवढी व्हायला हवी ना तेवढी हाऊसमौज झाली नाही का तिची. तिला वाटलं असेल की आमची ही मध्यमवर्गीय परिस्थिती कधी ना कधी बदलेल, आणि ती बदलली, पण तिला हवी तेवढी नाही. आणि यामुळे कदाचित तिच्या मनामध्ये कायम कडवटपणा वाढत गेला असेल. मेक सेन्स. पण तुला सांगतो, हे जरी सगळं खरं असलं ना तरी ती कधी कधी ना एकदम टोकच गाठते ग. काय करावं कसं करावं मला काही कळत नाही, तुला सांगतो.